पनवेल विधानसभेचे सन्माननीय तडफदार आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। हॅलो हॅलो मी पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मोनिका महानवर मॅडम यांना विनंती करतोय, कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे। मोनिका मॅडम आपल्या खागर शहराचे व्यापारी सेलचे अध्यक्ष अंबालाल पटेल साहेब, आपलं सुद्धा इथे हार्दिक स्वागत। आपल्या सर्वांचे लाडके आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांचं सुद्धा खूप खूप स्वागत। मी शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्था बेलपाडाचे संस्थापक अध्यक्ष तसेच पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे साहेब यांना मी विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार प्रशांत ठाकूर साहेब तसेच नवी मुंबई शहर प्रमुख रोहिदास पाटील तसेच शिवसेना महिला जिल्हा संघटक नवी मुंबई माजी नगरसेविका सौ सरोज रोहिदास पाटील मॅडम यांचा आपण यथोचित सत्कार करायचा आहे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी जो लुप्त होत चाललेला लोककला लोकनृत्य आणि लोकसंगीताचा कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे। मी महिला मोर्चा अध्यक्षा साधनाताई पवार मॅडम तसे उत्तर रायगड सोशल मीडियाच्या सहसंयोजिका श्यामला सुरेश मॅडम यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। शत्रुघ्न काकडे साहेब आपण स्वागत करायला सुरुवात करा। सर्वप्रथम मी नवी मुंबई शहर प्रमुख रोहिदास पाटील साहेब यांचा सत्कार करण्याची विनंती मी शत्रुघ्न काकडे साहेब यांना विनंती करतो। जोरदार टाळ्या वाजवून यांचं
स्वागत करायचं आहे। दरवर्षी न चुकता या गौरा गणपतीला ते आवर्जून उपस्थित राहतात आणि विनंतीला मान देऊन दोन्ही सपत्नी इकडे उपस्थित असतात। त्यानंतर मी शिवसेना सौ सरोज रोहिदास पाटील महिला जिल्हा संघटक नवी मुंबई माजी नगरसेविका तसे प्रथम महिला विरोधी पक्ष नेत्या सरोज रोहिदास पाटील मॅडम यांचंही स्वागत करण्याची विनंती मी शत्रुघ्न अंबाजी काकडे साहेब यांना मी करतो। जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण इकडे स्वागत करायचं आहे, शुभेच्छा द्यायच्या त्यांना। त्यानंतर आपल्या पनवेल विधानसभेचे सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांचा सुद्धा शॉल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे। बोलो भारत माता की वंदे। धन्यवाद। तशाच आपल्या पनवेल महानगरपालिकेच्या सन्माननीय नगरसेविका मोनिका महानवर मॅडम आपलं सुद्धा इथे हार्दिक स्वागत। मी पुनश्च एकदा शत्रुघ्न आकडे साहेबांना विनंती करतो आपण सुद्धा त्यांना शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करायचा आहे। प्रकाश मानवर साहेब आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे। मी काकडे साहेब यांना विनंती करतो की प्रकाश मानवर साहेब यांचा सुद्धा आपण शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं। जोरदार टाळ्या वाजवून आपण यांचं स्वागत करतोय। वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिलात। त्यानंतर आपला खारघर शहर व्यापारी सेलचे अध्यक्ष अंबालाल पटेल साहेब आपलं सुद्धा इथे हार्दिक स्वागत। उत्तर रायगड जिल्ह्याच्या सोशल मीडियाच्या सहसंयोजिका श्यामला सुरेश मॅडम आपलं सुद्धा इथे स्वागत। मी शत्रुघ्न काकडे साहेब यांना विनंती करतो आपण श्यामला सुरेश मॅडम यांचा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। मॅडम बोला गणपती बाप्पा। शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्था यांच्या वतीनं आपल्या सर्वांचे सहकारी शत्रुघ्न काकडे यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आज आपल्या बेलपाडा गावामध्ये गौरा गणपतीचा उत्सव साजरा होतोय आणि या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असणारे आमचे सहकारी सन्माननीय रोहिदास पाटील साहेब यांच्या सुविधे पत्नी आणि दोघांनीही नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नवी मुंबई वासियांची अनेक वर्ष सेवा केलेली आहे। अशा सरोज बहिणी रोहिदास पाटीलजी या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या नगरसेविका सौ मोनिकाजी या ठिकाणी उपस्थित प्रकाश महानवरजी उपस्थित असणारे मंचावरचे आमचे सर्व पदाधिकारी सहकारी कार्यकर्ते सहकारी महिला मोर्चाच्या अध्यक्षा साधनाताई सर्व उपस्थित समोरचे पदाधिकारी उपस्थित सर्व या बेलपाडा परिसरातील खारघरवासीय सर्व उपस्थित भगिनी आणि बंधूंनो सगळ्यात आधी या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात देशात अनंत चतुर्दशी झाली की पितृपक्ष सुरू होतो आणि या पितृपक्षामध्ये म्हणतात की शुभ कार्य फार होत नाहीत पण देवाची पूजा करायला देवाची अर्चना करायला देवाचा उत्सव करायला कुठल्याही पद्धतीनं कुठलाही दिवस हा मला वाटत नाही की तो कुठला कमी प्रतीचा असतो आणि त्यामुळे आपल्या पनवेल आणि परिसरामध्ये ही गौऱ्या गणपतीची प्रथा आली। सुरुवातीला 1.5 दिवस शत्रूंनी 5 दिवस ठेवला आहे, कोणी 8 दिवस ठेवतं 10 दिवस ठेवतं। वर्षभर हे उत्सवाचं वातावरण बनतं आणि त्यातून आपल्या सगळ्यांचे प्रफुल्लित चेहरे उजळलेल्या प्रकाशात
हे आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या भजन सेवा आहेत, नाच मंडळाचे कार्यक्रम हे आयोजित केले, तर लोककला आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं की या सगळ्याच्यामुळे उत्साहाचं उल्हासाचं वातावरण साधारणपणानं जे दहीहंडीला नागपंचमीला श्रावण महिन्यात जे सुरू होतं ते वर्षभर सुरू राहतं आणि त्यामुळे या अशा उत्सवांची चव चाखायला शत्रुघ्न काकडे यांनी आपल्याला दिली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक एकत्रीकरण होतं. हे सामाजिक एकत्रीकरणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या समस्या सुटायला, वेगवेगळे विषय मार्गी लागायला मदत होत राहते आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मी शिवप्रतिष्ठानचं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. शत्रुघ्न काकडे हे गौरा गणपतीचं आयोजन करतात, ते दहीहंडीचं आयोजन करतात. असे वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या आयोजनाच्या माध्यमातून सर्व सहकाऱ्यांना सातत्यानं काम करायला ते भाग पाडत असतात. मग लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरायचा असू द्या, वयोश्री योजनेचे फॉर्म भरायचा असू द्या, मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेचे फॉर्म भरणं असू द्या, केंद्र सरकार, राज्य सरकार या प्रत्येक योजना राबवण्याच्यासाठी शत्रुघ्न काकडेजी पुढाकार घेतात. मी त्यांचं या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देऊन आम्हा सर्वांचा आपण जो सन्मान केला याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला जाएगा.